गणपती जवळ आले म्हणजे उद्याच आहेत. आज हरतालिका आहे, उद्या गणपती आहे. तर मी उद्या आमच्या गणपतीसाठी आमच्या घरी येत नाही, माझ्या दिरांकडे येतो. तर तिकडे गणपतीसाठी मी एक कंठी बनवते दुर्वांची. तर ती कशी बनवायची तर ती तुम्हाला आज मी दाखवते. मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे. दोरा हा असा टर्न करून घेऊन इथे बांधायचा आहे, पण मी ह्या वेळेला डबल घेतला दोरा आणि इकडेही लांब असा दोरा हा डबल बांधला आहे लांब. असं टर्न करायचं आणि अशी गाठ मारून आधी एका गड्डीला घ्यायची, परत दुसरी टाकायची गड्डी आतमध्ये. तिलाही अशी गाठ मारून घ्यायची आणि असं घट्ट गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे मी शेवंतीची फुलं लावणार आहे. दोऱ्याची आत घातली दुर्वाची जुडी आहे आणि आता हे वरून असं फुल लावणार. गाठ हे असं दिसणार आहे. अशा प्रकारे ही कंठी माझी झालेली आहे. आता हा शेवटचा जो भाग आहे तिकडे आपण गाठ मारून घ्यायची आहे. ही कंठी झालेली आहे. आता अजून थोडंसं त्याला आपण डेकोरेशन करूया. ती अशी गुलाब लावून घ्यायची आणि खालती लटकन लावली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. नमस्कार, ओम साईराम. आज गणपती गणेश चतुर्थी आहे. तर आज मी मोदकाची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, कशी करायची आहे ती. तर मी त्याच्यासाठी घेतलेला आहे तांदळाची पिठी, ती बासमतीची आहे. नंतर घेतला आहे गूळ, नारळाची चव, वेलची पूड आणि जायफळ, खसखस, चारोळी, मिक्स ड्रायफ्रूट, केशर, पिस्ता घेतलाय गार्निश करायला आणि तूप घेतलंय घरचं बनवलेलं. तर आता कसं तयार करायची ते मी तुम्हाला रेसिपी दाखवते. एक अर्धा चमचा मी तूप घेते. नारळाचा अख्खा नारळ घेतलाय मी आणि तो झाला आहे एक ही वाटी पूर्ण भरून आणि थोडा हाफ झाला आहे. आणि त्याचप्रमाणे मी एक वाटी गूळ घेतला आहे. तर पहिल्यांदा मी खसखस भाजून घेते. नंतर थोडेसे मिक्स ड्रायफ्रूट आहे ते घालून घेते. नंतर थोडी चारोळी घालून घेते. एक वाटी गूळ आहे तो घालते. खोबरं अशा प्रकारे असं छान तयार झालं. खोबऱ्याचं हे वेलची पावडर आणि त्याच्यामध्ये 2 फेरे किसून घेतला आहे जायफळ. तर आता आपल्याला मच्छी जी पारी बनवतात मोदकाची त्याची तयारी करायची आहे. तर ती सुद्धा तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायची. हे तोपर्यंत आपण थंड करायला ठेवू. 2 वाटी आहे असं भरून पीठ घेतलं म्हणजे चाळून घेते. असं चाळून घेते. तर त्याच वाटी मी पाणी घेते. 2 वाटी पाणी टाकते. एक चमचा तूप टाकूया. त्याच्यामुळे मोदकाला जरा शाईन येते. पाव वाटी दूध घेते. दुधाला उकळी आली आहे पाण्याला. आता याच्यामध्ये हळूहळू मीठ टाकते. पाच मिनिटं झाली आहे. आता पीठ काढून घेते परातीत. हे असं पीठ गरम आहे म्हणून थोडं वाटीने असं छान मळून घ्यायचं.
पाण्याचं एकदम प्रमाण परफेक्ट झालं आहे, पाणी लावायची गरजच नाही आहे. आता थोडं गार झालं पीठ, मळून घेते छान. मला पाण्याची पुन्हा काही गरज लागली नाही, कारण का प्रमाणात सगळं प्रमाण व्यवस्थित घेतल्यामुळे परत पाणी घ्यायची गरजच लागली नाही. आता हे छान मळून घ्यायचं पीठ. जेवढं छान मळून घेणार तेवढे मोदक सॉफ्ट होतात, त्याची पारी छान येते. मग थोडासा तूप टाकते, अर्धा चमचा. मोदक करायला घ्यायचे. पीठ सगळं तयार झालेलं आहे. असं छान पीठ तयार झालं, खूप छान झालं पीठ. हाताला सुद्धा लागत नाही आहे, नाहीतर चिकचिक होतं. छान छान वास येतोय हा, मस्त सुगंध आलेला आहे. झाली तुमची पूजा? चालू आहे, चालू आहे, चालू आहे. तुम्हाला मी पूजा सुद्धा दाखवणार आहे. मिस्टर करतायत आज, त्यांच्यावरती पाळी आली आहे पूजा करायची, कारण मला मदत करायचं आहे त्यांना. ॲक्च्युली ते दरवर्षी गणपतीच्या दिवशी तेच पूजा करतात. मी त्यांना तयारी करून देते सर्व. थोडंसं असं या 3 बोटांचं काम करायचं आपल्याला. अशी पाळी घालून घ्यायची. मधला जो भाग आहे थोडासा जाड ठेवायचा आहे, बाजूनी पारी पातळ करायचं आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस झाली म्हणून मला हात पटपट वळतो. मला अशी वाटी करायची. आता हे थोडं अजून जाड आहे, त्याला अजून थोडंसं पातळ करायचं. साईडने करत जायचे, पारी लावत जायचं, पटकन होता. आणि एक अंगठा असा ठेवायचा इथे, 1-2 बोटं अशी इथे ठेवायची. खूप छान येतात. हे हातावरचे आहेत आपले, बनवते मी. आणि मधला भाग हा थोडा जाड आहे, म्हणजे जास्त पातळ नाही करायचं, नाही तर फाटतात म्हणून. आणि एवढी पातळ अशी पारी करायची. आता आपण कळ्या करूया. कळ्या करताना ह्या 3 बोटांचा वापर करायचा आहे. हे पहिल्या बोट मध्ये टाकायचं आहे आणि हे मागच्या बाजूला टाकायचं आहे. तर हे बघा असं चिपकायचं. थोडंसं हाताला पीठ लावलं, थोडं चिकटपणा असं आहे. आणि हे जरा दुसरं असं लगेच बाजूला जसं घ्यायचं, त्याच्या लांब लांब नाही करायच्या पाकळ्या, मग भरपूर पाकळ्या पडतात आणि छान मोदक होतो. सगळ्या पाकळ्या तुम्हाला जर हातावर येत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता. आणि या पाकळ्या अशा एका बाजूला अशा झुकवायच्या, अशा एका साईडने करायच्या. ते अशा हे असं पकडायचं बोट, हे असं पकडायचं बोट आणि असं दाबायला सुरुवात करायची. असं जवळ करायचा, वरच्या दिशेला. हे असं जवळ करायचं. आणि हा असा बसकार होतो ना, त्याला असा आपण थोडा शेप द्यायचा.
असे केशर लावायचे, असं केशर लावायचं. फिश केलेलं ड्रायफ्रूट आहे पिस्त्याचं ते असं लावते. बघा किती सुंदर दिसतोय मोदक. अजून एक मी करून दाखवते तुम्हाला. ते असं मळूनच घ्यायचं पीठ. आता तुम्हाला मी लाटून दाखवते. लाटून पण छान होतात. मध्ये लाटायचं नाही जास्त, साईडने मध्ये थोडी पारी जाडच ठेवायची. तुम्ही आंबे मोहर आणि इंद्रायणी तांदळाचं सुद्धा मिक्स पीठ करून ते त्याचेही छान तयार होतात पिठी. प्रमाण घ्यायचं दोन्ही सेम सेम घ्यायचं. जर अर्धा किलो बासमती घेतलं आपलं, सॉरी अर्धा किलो जर आंबे आहे घेतला, आंबे मोहर घेतला, अर्धा किलो इंद्रायणी, आणि ते ती पिठी लावून टाकायची. त्याच्या पण खूप सुगंधित होतात. आणि इंद्रायणी तांदूळ हे जरा थोडे चिकट असल्यामुळे ते त्याची पारी चांगली येते पिठीची. त्याच्या पण छान पाय ते वरती जरा जास्त असेल तर काढून टाकायचं. आता ते पीठ लागतं. फायनली आहे. आता देवासाठी मोदक मी तयार केले. आता मी उकडायला टाकते. तिचं पाणी घेतलं आणि त्याच्यावरती ते मोदक ठेवते. अशा प्रकारे झाले. आता उकडायला टाकते. थोडंसं पाण्यात दूध टाकते. त्याच्याने जरा मोदक पांढरे शुभ्र छान होतं. अशा प्रकारे आमची अशी घरातली पूजेची मांडणी झालेली आहे. आता आम्ही गणपती बाप्पाला आमच्या वौसून घेणार आहोत. दरवर्षी आम्ही हेच करतो. तर त्याप्रमाणे यावर्षी आम्ही गणपती बाप्पाला वौसून घेणार आहे. मग मोदक खाल्लाय, डाळ पूर्ण टाकलं. मस्त बनवला, मस्त. एक नंबर मोदक झालेले आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझी नणंदला पण करा, मम्मीला पण करा. चलो अभी निकलते, लेट हो रहा है.